विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. परळी वैजनाथ शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगरमधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठेनगरमधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते, त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे. आमच्या साठेनगरमधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगरमध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगरमधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील 3 युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी दारूच्या आहारी गेलेले अनेक युवक यातून घरात मारामारी करतात, कुटुंबियांना त्रास देतात. एवढेच नाही तर अनेक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कष्टकरी कुटुंबांना यामुळे रस्त्यावर यावे लागत असून दारूमुळे या भागातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. यापूर्वी 2 वेळा दारूबंदी करण्याची मागणी घेऊन पोलीस ठाण्यासमोर उपोषण आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलीस थातूरमातूर कारवाई करतात. त्यानंतर पुन्हा जशाला तसे हे धंदे सुरू होतात असा आरोप या नागरिकांनी केला आहे. आमच्या कुटुंबाच्या उद्ध्वस्तीकरणाला ही दारूच कारणीभूत असून साठेनगर भागातील दारूबंदी मुळापासून बंद करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा साठेनगर भागातील नागरिकांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने साठेनगर भागातील नागरिक उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, विद्यमान नगरसेवक नितीन रोडे आदीसह या भागातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले. हे दारू पिऊन वारलेत आणि 2016 पासून काय माझे 2-4 भाऊ मेलेत. उपोषण केलं, पुन्हा बीडला मोर्चा काढला. नुसते आश्वासन, मी गाव सोडून पळून गेलो या भीतीमुळं. अजून दारू बंद झाली नाही. आमच्या नगरसेवकनं बी इथं मोर्चे आंदोलन हे केले, पण लक्ष देत नाहीत. मला ताप आली, खोकला आलं, आमचं सांभाळताव का, आमचं कुटुंब बघताव का म्हणून हे नुसते आश्वासन देतात. 1-2 महिने दारू बंद करतात आणि पुन्हा चालू करतात. पोलीसवाले कवा तरी येतात, जातात, सांगतात, शिकवतात, एखादा महिना बंद करतात. पुन्हा पिशव्यानं दारू ने, कुणाच्या घरात ठेवू, कुणाचं काय कर, कुणाचं काय कर असे ठेवते तर गपचूप पुन्हा बंद करून बी विकायचे प्रयत्न राहतात. मी वैजनाथ जगतकर. मी 2 वर्षांना SP ची भेट घेतली, उपोषण केलं. नितीन रोडे नगरसेवक आणि प्रतिष्ठित माणसं भीमनगर साठेनगरचे होते. 2 वर्षांना मी सतत विचार करतो. मी SP, DYSP, पोलीस, परळी पोलीस स्टेशन, तरी पण हे आमचं काही लक्षात घेत नाही. भीमनगर साठेनगर अनेक तरुण पोरं व्हायला गेले दारू पिऊन शेनी. ह्याच्यावर कोणी कारवाई करत नाही आणि आम्ही कारवाई करण्यासाठी आलेलो आहेत. आत्ता एक तरुण साठेनगरमधला, त्याचं काय नाव त्याचं, सुरेश मस्के, ते दारू पिऊन वारलेला आहे. आणि त्याच्यामुळे सगळे महिला, त्यांच्या बहिणी, आई सगळे आमचे आलेले तिथं. आम्ही निवेदन दिलेलं आहे इथं. आता ह्याच्यानंतर जर कारवाई नाही झाली तर आम्ही परत उपोषण करणार आहोत. आता उपोषण आम्ही इथं पोलीस स्टेशनसमोर केलं होतं, पण आता SP समोर आम्ही उपोषण करणार आहोत. आणि जोपर्यंत ह्यांच्या रिपोर्टची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. परंतु आता ह्याच्यानंतर आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे साहेबांना की आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून. ही कारवाई जर नाही झाली तर आम्ही साठेनगर भीमनगर येऊन आम्ही पुढची कारवाई करू. आम्ही उपोषण करू, आम्ही निवेदन करू. त्याला हात मार करून त्याच्याजवळ 500 रुपये असे लुटाळून घेऊन त्याला दारू काढून रात्र त्याला मार पत्ताच नाही. आम्ही पहिली लोकांच्या गावाला गेलेला काय करावं आम्ही. आम्हाला सकाळ त्याला फोन आले काय केलं ते दारू मध्ये गोळ्या आहेत, तंबाखूचा तंबाखू आहे, पुन्हा युरिया खात आहे. लेकरा बाळायला आण खाऊ द्यायना, बायको मारला जाती, कष्ट करून येते, उपाय ठेवून घरातले भांडे बास नाही काय लेत. कुठवर माणसाने दम खावा, म्हाताऱ्या माणसाला आम्हाला मारायला लेख दारू पिऊ हे बघा. लेकराची अशी परिस्थिती आहे, चिया नाही,
आणि दारूवाल्या पांच्या खाली मस्त खायला का लोकायचं दारू विकणार